नमस्कार. तर आज आपण बनवतोय पौष्टिक असे शेंगदाणा लाडू. अगदी 3 साहित्यात बनवून हे लाडू तयार होतात. खूप झटपट बनवून तयार होतात आणि खूप टेस्टीही लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका पॅनमध्ये 1.5 कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला सतत एकसारखे हलवत छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणा भाजण्याची खूप घाई करायची नाही आहे. तर मध्यम आचेवर अगदी 7 ते 8 मिनिट हे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत भाजले जातील आणि त्यामुळे आपले शेंगदाणा लाडू छान खमंग होतात. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सतत हलवत हे शेंगदाणे छान भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत. ते एका ताटात काढून आपण थंड करून घेऊया. आता हे थंड झालेले शेंगदाणे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. आता हे एका आपण ताटामध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 कप इतका गूळ घातलेला आहे, म्हणजेच जितके शेंगदाणे तितकाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे. आणि हे देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणा आणि गूळ छान मिक्स झाल्यानंतर हे देखील आपल्याला मिक्सरला पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेते आणि थोडं थोडं करून हे आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणा आणि गूळ छान एकजीव झालेला आहे. त्याला ओलावा आलेला आहे, जेणेकरून आपल्याला लाडू सहज वळता येतात. तर अशा प्रकारे मी गूळ आणि शेंगदाण्याचं संपूर्ण मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वितळलेलं तूप घालायचं आहे. तर इथे मी 2 छोटे चमचे इतकं तूप घातलेलं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याचे आपण लाडू बनवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे असतील त्या आकारात तुम्ही लाडू बनवू शकता. तर अशा प्रकारे आपले शेंगदाणा गुळाचे झटपट होणारे लाडू तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात आणि तितकेच पौष्टिक आहेत. लहान मुलांनाही खायला खूप आवडतील. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.